राज्यामध्ये काही ठिकाणी विजांचा कडकडाट तसंच वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे। पालघर, ठाणे, पुणे, सातारा तसंच सांगली परिसरात पूर्व मोसमी पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला। नमस्कार मित्रांनो, पावसाबद्दल एक धोकादायक बातमी आता समोर आलेली आहे। या 10 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडणार। या 10 जिल्ह्यातल्या नागरिकांना व शेतकऱ्यांना मोठं संकट येणार की काय, नक्कीच पाहूया। ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आता सांगण्यात येणार आहे कोणत्या तारखेला पाऊस पडणार आहे, कोणती 10 जिल्हे आहेत आणि कोणत्या नक्की दिवशी पाऊस पडणार आहे, नक्कीच पाहूया। पुढील 12 तासाच्या आतमध्ये या 10 जिल्ह्यांमध्ये मोठा पाऊस पडणार आणि मोठ्या प्रमाणात पूर येण्याची शक्यता आहे। हवामान खात्याचा अंदाज हा नक्की खरा ठरतो, कारण आतापर्यंत आपण पाहिलंच आहे। आता हवामान खात्याच्या अंदाजावरून जसं की तसं सांगितल्याबरोबर खरं आलेलंच आहे। शेतकरी मित्रांनो, आता आपण पाहिलेलंच आहे। आता हवामान खात्याचा अंदाज नक्की खरा ठरतोय हे सर्व नागरिकांना नक्कीच कळालेलं आहे। आता हवामान खात्याच्या अंदाजावरून आत्ताच सांगण्यात आलेलं आहे की या 10 जिल्ह्यातल्या नागरिकांना विशिष्ट सूचना देण्यात आलेल्या आहेत। यंदाच्या पावसाचा थोडा सर्वात अधिक वेगळा स्वरूपाचा पाऊस पडलेला आहे। येत्या 10 वर्षातील सर्वात मोठा पाऊस आणि या 12 तासामध्ये या 10 जिल्ह्यांमध्ये 100% मोठा पाऊस पडणार आहे। 10 जिल्ह्यांमध्ये ढगफुटी होणार की काय, विजांचा कडकडाट सोडणार की काय आणि मोठे संकट येणार की काय, नक्कीच पाहूया। शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये आता मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेलाच नाही। यंदाच्या वर्षी आता पाहणारच आहोत कधी नक्की पाऊस पडणार आहे। या 10 जिल्ह्यांना नागरिकांना व शेतकऱ्यांना विशिष्ट रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। या विशिष्ट रेड अलर्टच्या साहाय्याने सर्व सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहे। हवामान खात्याचा अंदाजावरून सांगण्यात आलेली ही माहिती आत्ताच नक्की पाहूया। सर्वात मोठा धोकादायक पाऊस या 12 तासामध्ये जाहीर करण्यात आलेला आहे। या 10 जिल्ह्यांमध्ये अक्षरशः शेतकरी मित्रांनो व नागरिकांनो अक्षरशः आपत्कालीन परिस्थिती निर्माण होणार की काय अशी अंदाज सांगण्यात आलेला आहे। यंदाचा साधा सुद्धा पाऊस नसल्याबद्दल आता डबल अल्ट्राच्या साहाय्याने नक्कीच सांगण्यात आलेलं आहे, कारण बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे यंदाच्या वर्षी महाराष्ट्रामध्ये कमी स्वरूपाचा पाऊस पडलेला आहे। परंतु शेतकरी मित्रांनो, यंदाच्या वर्षी आता नक्की पावसाने नक्की हजेरी लावण्यास सुरुवात केलेली आहे। आता महाराष्ट्राच्या दिशेने हा पाऊस येतच आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, आता महाराष्ट्राच्या दिशेने पाऊस येत आहे, म्हणजे या 10 जिल्ह्यांमध्ये 12 तास पाऊस पडून मोठ्या प्रमाणात पूर येण्याची शक्यता आहे। कोणत्या तारखांना नक्की पूर येणार आहे आणि कोणत्या तारखेला नक्की मोठा पाऊस पडणार आहे, नक्की पाहूया। कारण आपण पाहणारच आहोत की महत्त्वाची जिल्हे आणि महत्त्वाची तारीख। तरी सर्व शेतकरी मित्रांनी हा व्हिडिओ लक्ष देऊन बघणं गरजेचं आहे, कारण तुम्हाला आता मोठ्या प्रमाणात शेतकरी मित्रांना म्हणजे महत्त्वाचं म्हणजे शेतामध्ये पाणी कमी स्वरूपाचं असल्यामुळे आता शेतकरी मित्र आता मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकलेलं आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, यंदाचं तुमचं एक पीक खराब झालेलंच आहे, म्हणजे तुमचं एक पिकाचं नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे। म्हणजे दुष्काळ असं पडण्याची जाहिरात निमित्त केलेलीच आहे। या 10 जिल्ह्यांमध्ये मोठा पाऊस पडणार। कोणत्या 10 जिल्ह्यांमध्ये पडणार आता आपण पाहणारच आहोत। महाराष्ट्राच्या दिशेने पाऊस सुद्धा येऊ लागलेला आहे आणि शेतकरी मित्रांना व नागरिकांना आता शेतामध्ये चांगल्या स्वरूपाचं पीक सुद्धा येणार आहे, कारण शेतकरी मित्राचं एक पीक तर आता नुकसान होऊन गेलेलंच आहे। म्हणजे दुष्काळामुळे सर्व शेतकरी मित्रांना फटका मोठ्या प्रमाणात बसलेला आहे। परंतु शेतकरी मित्रांनो, यंदाचा आता दुसरं पीक म्हणजे ज्वारीचं पीक आहे, तुम्हाला नक्कीच मोठ्या प्रमाणात चांगलं पीक मिळणार आहे। तरी सर्व शेतकरी मित्रांनी शेतामध्ये चांगल्या पद्धतीनं मेहनत करून सर्व शेतकरी बांधव लक्ष देत आहेत। शेतकरी मित्रांनो, आता बघा, हवामान खात्याच्या अंदाजावरून सांगण्यात आलेली महत्त्वाची 10 जिल्हे आणि त्यामधली एक तारीख। म्हणजे शेतकरी मित्रांना आता लक्षात आलंच आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये आता नक्की पाऊस पडणार आहे, कारण महाराष्ट्राच्या दिशेने येत असल्यामुळे महाराष्ट्राच्या जवळपास दिशेने येतच आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, आता महाराष्ट्राच्या स्वरूपात पाऊस पडण्यास सुरुवात झालेली आहे। राज्यामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये मंद स्वरूपाचा पाऊस पडत आहे आणि या 10 जिल्ह्यांमध्ये राज्यातल्या महत्त्वाच्या मोठ्या प्रमाणात पाऊस। मित्रांनो, हवामान खात्याच्या अंदाजावरून या 10 जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आल्यामुळे आता बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्राच्या दिशेने मोठं संकट येत आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, आता मोठ्या प्रमाणात या 10 जिल्ह्यांमध्ये पाऊस पडून आता नदी नाले वाहणारच आहेत। या 10 जिल्ह्यापैकी तुमचा जर जिल्हा असेल तर तुम्हाला सावधानगिरीनं राहणं गरजेचं आहे, कारण या 12 तासामध्ये या 10 जिल्ह्यातल्या नागरिकांना व शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पूर येण्याची शक्यता
रेड अलर्टच्या साहाय्याने देण्यात आलेले आहे. 10 वर्षातील सर्वात मोठा पाऊस यंदाच्या वर्षी नक्कीच पडणार आहे. यंदाचा पाऊस थोडा वेगळ्या स्वरूपाचा असल्यामुळे आता नक्कीच शेतकऱ्यांना मोठं पाऊस पडणार आहेत आणि आता पावसाने हजेरी सुद्धा लावण्यास सुरुवात केलेली आहे. महाराष्ट्राच्या दिशेने भरपूर स्वरूपाचा पाऊस पडणार आणि कोणत्या 10 जिल्ह्यांमध्ये नक्की पडणार आहे आपण पाहणारच आहोत. तरी सर्व शेतकरी मित्रांनी लक्ष देऊन व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा आता मोठ्या प्रमाणात पाऊस सुद्धा पडणार आहे आणि तिथे विजा आणि वाऱ्यांची सुद्धा तितकी तीव्रता असणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सुद्धा मध्ये मोठ्या स्वरूपाचा पाऊस आणि मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. वाऱ्याची सुद्धा वेग मोठ्या प्रमाणात लागणार आहे. रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा आता मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडणार आहे. कोल्हापूर, मुंबई या ठिकाणी तर सर्वाधिक मोठा पाऊस या 10 जिल्ह्यांमध्ये पडणार आहे. पुणे असेल, सांगली असेल, सोलापूर असेल, बीड असेल या राज्यातल्या 10 जिल्ह्यांमध्ये मोठ्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. कारण तापमान आता तीव्र असल्यामुळे आता मोठ्या स्वरूपाचा पाऊस पडणारच आहे. आणि बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यामुळे राज्यातल्या या 10 जिल्ह्यातल्या नागरिकांना व शेतकऱ्यांना मोठं संकट येणार की काय, का शेतकरी मित्रांनो आता आपण पाहणारच आहोत तारीख सुद्धा. सर्व शेतकरी बांधवांनी हा व्हिडिओ लक्ष देऊन व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घ्या. शेतकरी मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सुद्धा पाहण्यासाठी मिळणार आहेत आणि हवामान खात्याचा अंदाज नक्कीच तुमच्यापर्यंत नक्की लवकरात लवकर पोहोचणार आहे. शेतकरी मित्रांनो आता कमी दाबाचा क्षेत्र निर्माण झाल्यामुळे आता राज्यातल्या शेतकऱ्यांना व नागरिकांना आता मोठं संकट आलेलं आहे. म्हणजे शेतकरी मित्रांनो आता समुद्र सुद्धा मोठ्या प्रमाणात खवळलेला आहे. म्हणजे मच्छीमारांना सुद्धा आता सूचना देण्यात आलेल्या आहे. किनारपट्टीच्या अनेक नागरिकांना आता मोठ्या प्रमाणात कडक सूचना देण्यात आलेल्या आहेत. या 10 जिल्ह्यातला तुमचा जर जिल्हा असेल तर मोठं संकट येणार आहे. कारण चक्रीवादळाचा सुद्धा दावा तीव्रते वाढलेला आहे. म्हणजे तितकाच जास्त प्रमाणात वाढलेला आहे. वाऱ्याचा सुद्धा वेग मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आता या 10 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना व नागरिकांना मोठ्या प्रमाणात पावसाची तीव्रता वाढलेलीच आहे. या 10 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना आता महत्त्वाचं म्हणजे आता आपण पाहणारच आहोत तारीख कोणती तारीख आहे पाहूया. सर्व शेतकरी बांधवांनी व्हिडिओ हा लक्ष देऊन बघणं गरजेचं आहे आणि महत्त्वाची म्हणजे सर्वाधिक महत्त्वाचं म्हणजे यामध्ये तारीख आहे. तरी सर्व शेतकरी मित्रांनी हा व्हिडिओ लक्ष देणं गरजेचं आहे. शेतकरी मित्रांनो बघा व नागरिकांना आता मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार. आता बघूया आपण कोणती तारीख आहे. 24 ऑगस्ट 2026 या रोजी सर्वाधिक मोठा पाऊस या 10 जिल्ह्यांमध्ये पडणार आहे. 12 तासामध्ये मोठ्या प्रमाणात इथे हजेरी लावणार आहे. चक्रीवादळाचा तीव्रता सुद्धा तितकाच आहे. विजांचा कडकडाट आहे परंतु वाऱ्याचा वेग तितकाच आहे. शेतकरी मित्रांना व नागरिकांना आता सावधानगिरीनं राहणं गरजेचं आहे. राज्यामध्ये आता मुसळधार पाऊस पडणारच आहे. आता आपण पाहिलेच आहे तारीख असेल जिल्ह्यांची यादी. तरी सर्व शेतकऱ्यांनी आता नक्कीच सावधानगिरीनं राहणं गरजेचं आहे. आणि असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.